पुढे राष्ट्रीय पातळीचे नेते ते महाराष्ट्राचं नेतृत्व केलेले नेते त्यांनी आता खरं महाराष्ट्रभर फिरायला पाहिजे, दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करायला पाहिजे. पण प्रभावतीताई घोगरे आणि या सगळ्या तुमच्या पाठिंब्याचा एवढा धसका घेतलाय. पूर्ण कुटुंब तुम्ही माझ्या परस्पर कोलारच्या लोकांकडे माहिती घ्या किंवा जे तुमचे मित्र परिवार असेल त्यांच्याकडे माहिती घ्या. इतकं टेन्शन कोलार भगवतीपूरचं त्यांनी घेतलंय की एक एक गल्ली ग्रामपंचायत सारखं म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यांना पराभव समोर दिसतोय. लोक बोलत नाही, दडपण खूप आहे. भाषणामधून ते सारखे म्हणतात की इथं आमची कसली दहशत, कसलं दडपण. संगमनेरमध्ये जाऊन थोरात साहेबांच्या बाबतीत बोलले की इथली दहशत आम्ही मोडायला आलो. आम्ही आता बहुतेक सगळेच पेपर वाचतो, शिकलोय. व्हॉट्सअप, इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यावरती आपण नेहमी बघतो किंवा वावरताना आपल्या लक्षात येतं की आतापर्यंत मला नाही वाटत कुठं संगमनेरमध्ये दहशत असली चर्चा आपल्या भागामध्ये कधी झाली. या उलट आपली दहशत, आपली दादागिरी नुसत्या आपल्या मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण आतापर्यंत करायचा प्रयत्न केला आणि त्याचंच फळ आताच्या लोकसभेमध्ये त्यांना मिळालं आणि 5 वर्षात त्यांना परत आपल्या स्वग्रही परतावं लागलं. आताचे जर भाषण पाहिले असेल तर विकासाचे ते रिक्षा फिरतात त्याच्यात पण विकासाबरोबर सामील व्हा वगैरे वगैरे असं काहीतरी अनाउन्समेंट आहे आणि सगळ्या भाषणांमधून आम्ही केलेला विकास, आम्ही केलेला विकास. मी सातत्याने सांगतो की तुमच्या गावात आलो मी तर काय परिस्थिती तुमच्या गावात येणाऱ्या रस्त्याची. 40-45 वर्ष एका कुटुंबाकडे सत्ता आहे. आता इलेक्शनच्या तोंडावर पराभव दिसायला लागल्यानंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये मुरुम टाकण्याचा सपाटा लावलाय. आपण सगळ्यांनी पाहिलं असेल. अक्षरशः पोलीस प्रशासन असेल, निवडणूक आयोग असेल, महसूलचे अधिकारी असेल, डोळ्यावर पट्टी बांधून रस्त्याला उभे आहेत. म्हणजे एवढा धुमाकूळ त्यांनी घातलाय मुरुमाचा आणि बाकीचा. आता पैसे वगैरे तर तो भाग नंतरचा आहे, तो येईल. आता सुरुवात पण केली आणि आणखी 4-5 दिवसात खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर होईल. पण शोकांतिक आहे की डोळ्यावर पट्टी बांधून प्रशासन बसलेलं आहे. आम्ही बंद करू शकतो पण केलं नाही, कारण चला या निमित्ताने काय ना ते लोकांच्या दारापर्यंत जात आहे, त्यांना जायचं म्हणून रस्ते तरी कमीत कमी करतायत. कारण आता तुमच्या दारोदार त्यांना फिरायचंय, त्यांच्या किमान गाड्या तुमच्या घरापर्यंत आल्या पाहिजे म्हणून हा मुरुम टाकायचं काम चालू. मुरुम हे 2-3 महिने टिकणारी गोष्ट आहे. त्याला जर ते विकास म्हणत असतील तर त्यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. वास्तविक पाहता 40-45 वर्ष कुठल्याही आडकाठी नसताना त्यांच्या ताब्यात एक हाती सत्ता मिळाली. या कार्यकाळामध्ये प्रत्येक सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भोगलं. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण आपल्या मतदारसंघाचा कायापालट व्हायला पाहिजे होता. आज ते विकासाचं विजन लोकांपुढे ठेवतायत. मी तर आमचे तरुण मित्र असतील, विशेष करून जे आमच्या विरोधात फिरत असतील किंवा ज्यांना जे त्यांच्या पार्टी बरोबर आहेत त्यांना मी एकच विचारेल की गेल्या 40-50 वर्षामध्ये आपल्यासाठी रोजगार निर्मिती म्हणून त्यांनी तुमच्या पुढे काय दिलं, तुम्हाला कुठले साधनं उपस्थित करून दिले, उपलब्ध करून दिलेत की जे तरुणांना रोजगार मिळावेत म्हणून. आता आपण पाहिलं असेल गावोगावी तरुणांना रोजगार मिळावा ही त्यांची अपेक्षाच नाही. गावात गेले की त्याला 2 नंबरचा धंदा कसा करता येईल, वाळूचे ठेके, मुरुम चोरी या मार्गाला कशी पोरं लावता येईल तो धडा कसा द्या लावला. आणि वय वर्ष 18 ते 25-26 हे मेन टार्गेट आहे त्यांचं. की जे पोरं शाळा कॉलेजमध्ये आहे मग त्यांना लालच द्यायची, मोबाईल दे, घड्याळ दे, अशा माध्यमातून त्यांना आपल्याकडे आकर्षित करायचं. मधून अधून गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ठेव, कुठं ऑर्केस्ट्रा ठेव, चांगले मोठे कलावंत आणायचे, फुकट मटणं दारू वाटायची आणि याच्यातून ती तरुण पिढी कशी बिघडेल, ती बर्बाद कशी होईल, शिक्षणापासून वंचित कशी राहील याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. दुर्दैव आहे की आपण या गोष्टी सगळ्या डोळ्यासमोर होत असताना सुद्धा पालक मुलांना दापायला तयार नाही आणि जे शिकलेले सुशिक्षित मुलं आहे ते सुद्धा या गोष्टीचा विचार करायला तयार नाही. येऊन जाऊन नोकऱ्या प्रवरा परिसरात, प्रवरा कारखान्यात, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, तुमच्या इथले बरेचसे कामगार असतील, किती वर्ष आपण त्या संस्थेमध्ये काम केलं. आपल्याला आज पण 30-30 वर्षानंतर 7, 8, 9, 10 हजार रुपये पगारावरती काम करावं लागतं. आपल्यातले किती लोक परमनंट झाले हा आपण आपला विचार केला पाहिजे. शिवाय त्या 8-10 हजारासाठी पूर्वी जसे राजेराजवाडे गुलाम पाळायचे तसं गुलामासारखी वागणूक त्या कर्मचाऱ्यांना दिली जाते ज्यांच्या जीवावरती यांचं आतापर्यंत राजकारण चाललं. त्या सर्व कर्मचाऱ्यांची आजची स्थिती काय, इतके दहशती ते कर्मचारी आहेत. आमच्या भागातले कर्मचारी काय म्हणजे पूर्ण मतदारसंघामधले कर्मचारी बिचाऱ्यांना काहींचे बीपी वाढले, दवाखान्यात जावं लागतंय त्यांना. इतका दबाव, इतका प्रेशर त्यांच्यावरती टाकलं जातं. आणि यांचं आतापर्यंत राजकारण या सगळ्या कामगारांनी त्यांना आजपर्यंत एवढं मोठं केलं. त्या कामगारांची एवढी
हाल अपेष्टा आता त्या कामगारांना सहन करावी लागते. म्हणून या ठिकाणी त्यांचे बरेचसे कार्यकर्ते माझे मित्र पण आहेत, खूप जवळचे मित्र आहेत माझे. मी नेहमी सांगत असतो की मला एखादं उदाहरण दाखवून द्या की त्यांनी एखाद्या गावामध्ये नेतृत्व तयार केलं. एकच कुटुंब, त्यांचं कुटुंब फक्त मोठे करण्याचं काम आतापर्यंत केलं. सगळे पद त्यांच्या कुटुंबामध्ये पाहिजे, आमदारकी त्यांच्याकडे पाहिजे, खासदारकी त्यांच्याकडे पाहिजे, जिल्हा परिषद अध्यक्षपद त्यांच्याकडे पाहिजे, जिल्हा परिषद सदस्य नाही अध्यक्ष होता आलं, रिझर्वेशन असलं तरी सदस्य त्यांच्या घरातला पाहिजे, पंचायत समिती त्यांच्याकडे पाहिजे. म्हणजे अशी एकही संस्था नाही की जी दुसऱ्याला द्यावी, तिथं कुणाला तरी अध्यक्ष करावं. आणि नाईलाजाने जर एखाद्याला करावं लागलं, जसे आता आमच्या कारखान्याचे चेअरमन आहेत, मला नाही वाटत लोकांना नाव आमच्या कारखान्याच्या चेअरमनचं सांगता येईल 10% 20% लोकांना सुद्धा. कारण त्या माणसाला कुठलाही अधिकार दिला जात नाही. त्या पदावरती तो असतो, तो फक्त सयाजीराव असतो, त्याला कुठलाही अधिकार नाही, त्याला शिपाईची बदली करायचा सुद्धा अधिकार नसतो. म्हणून अक्षरशः त्यांचा स्वाभिमान बिचाऱ्यांना घाण टाकावा लागतो त्या क्षुल्लक पदासाठी. स्वाभिमानी कार्यकर्ते तयारच होऊ द्यायचे नाही. आणि म्हणून त्यांची सुरुवात करतानाच ते 20, 25, 26 इथले ते तरुण आहेत, त्यांना बिघडवायचं काम करायचं. आणि एकदा त्यांचं 30-35 वय निघून गेलं तर ते फक्त सतरांजा उचलणे आणि खुर्च्या टाकणे एवढ्या पुरतेच ते उपयोगात येतात. आणि तोपर्यंत मागची फळी येते 15-20ची. त्यांना वाटतं हे पोर, आपल्या पुढचे पोरांनी खूप मजा केली, दादा बरोबर सेल्फ्या काय, हॉटेलला पार्ट्या काय, मटणं काय, दारू काय, इतकी आयुष. आणि 35 नंतर आता पोरांचे लग्नही होईनात, कारण केलं काहीच नाही. जे करायचं वय होतं, जिथं नोकरी मिळायला पाहिजे होती, उद्योग व्यवसाय करायला पाहिजे होता, त्या वयामध्ये हे पोरं सगळे भरकटवले. यांच्या राजकारणासाठी ह्या सगळ्या तरुण पिढीचा वापर करून घेतला. आणि तोपर्यंत मी सांगितलं की ती पिढी बरबाद झाली का ते लगेच नवीन पर्याय शोधत असतात, दुसरी पिढी पाठीमागून तयारच असते. हे दुर्दैव आहे आपल्या, पण तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. म्हणून मी या निमित्ताने विनंती करील की अजून पण वेळ गेलेली नाही. प्रभाताई घोगरे यांच्या रूपाने आपल्याला एक सक्षम उमेदवार, सक्षम या अर्थाने की ती कुठली